गई है। दर्शकों नमस्कार, फिर से हम लोग मोरगांव अर्जुनी तहसील में पहुंचे हैं। ये नवेगांव बांध इलाका है। नवेगांव बांध का डैम पीछे के साइड में है और लगभग 7 गांव इस डैम के अगल बगल में है। और जहां मैं अभी मौजूद हूं ये कोहड़ी टोला रांझी टोला के बीच का पोर्शन है ये गाँव का। और लगभग धाबे पौनी के पास से ऐसे पूरे 7 गांव होते हैं। और 7 गांवों के जो अब मेरे साथ जो किसान भाई बहन देख रहे हैं आप, ये क्यों मौजूद हैं, क्या समस्या है इस गांव की बताइए। सर मराठीत बोललो चालेल? हाँ मराठीत बोला तुम्ही। मी दिनेश हातझाडे। हाँ, आपली समस्या अशी आहे की आम्ही जवळपास 4 पिढ्या झाल्या इथं अस्तित्व आहे आमचं, शेती करत आहोत। जवळपास 1968 मध्ये शासनाने हे आपल्याला जमीन दिलं आणि तेथपासून आमचे आजोबा गेले, वडील गेले, तेव्हापासून आम्ही शेती करत आहोत। तर आमची शेती चालू आहे। तर आम्हाला माहीत नसताना आता कोण येते मोजतेत, मोजणी करतेत, त्यांची गाडी म्हणजे अशी महाराष्ट्र शासन किंवा बिना नोटीस दिल्याना काही पता नाही। येतात शेतात मोजणी करतात, खुट्या काढतात, 3 प्रकारच्या खुट्या काढतात आणि निघून जातात। शेतकऱ्याबद्दल कोणती कल्पना नाही, शेतकऱ्यांना याच्याबद्दल नोटीस नाही, काही नाही, काही माहिती नाही। आणि त्यांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला सांगायला पण तयार नाहीत हे कायचे आहेत म्हणून, आणि ते मोजणी करून निघून जातात। अच्छा मला एक सांगा, तुम्हाला ह्या वर्ग 1च्या जमीन आहेत हो। किती वर्षापासून सरकारकडून मिळालेल्या? 1968 जून 1968 मध्ये शासनाने हे आम्हाला जमिनी दिल्या। त्याच्या पूर्वीपासून आहेत, पण तेव्हा आम्हाला शासनाने दिलं, त्याचा लेटर आहे आमच्याकडे। अच्छा, म्हणजे बदला ही जी जमीन आहे ही आता तुम्ही म्हणजे जवळपास 3 पिढ्यापासून पेरणी करत हो आहात। हो 3-4 पिढ्या। आता या जो पाटबांधारे विभाग आहे यांचा काय म्हणणं आहे, म्हणजे तुम्हाला जमीन खाली करायला सांगत आहेत की काय म्हणत आहेत? नाही, त्यांनी आतापर्यंत आम्हाला तसं काहीच नाही सांगितलं। आमच्या वावरात येतात, मोजणी करतात, खुट्या गाळतात, 7/12 जमिनीत 3 प्रकारच्या खुट्या घालतात आणि निघून जातात। 3 प्रकारच्या कशा कुठे असतात त्या? त्या म्हणजे जमीन 1 नंबरची गाळतात खालती सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर दुसरी गाळतात, आणि त्याच्यानंतर तिसरी गाळतात वऱ्या। अच्छा, तर ते वरचेवाली जे खुटी असते ते कशासाठी असते ते माहित नाही सर, ते आपल्याला त्यांच्या माहिती दिलाच नाही, काहीच नाही दिला आपल्याला। तिच्यावर एच लिहिलं आहे, कोणत्याच अधिकारी येऊन सांगितलं नाही, कोणा शेतकऱ्याला समजावून सांगितलं नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याला अटकाव करतो। ते आम्ही तेच विचारासाठी त्यांना अडवलं का ह्या नेमका का करता बा तुम्ही, हे काय आहे नेमके? एक मिनिट, जे तिसरी खुटी आहे ते म्हणजे आमच्या ताब्यातली जमीन आहे। हा, आमच्या तिथं तुम्हाला कोणताही प्रकारचा बांधकाम करता येणार नाही। पहिल्या फुटीपासूनच आहे, पहिल्या फुटी त्यांच्या मग त्यांना सर, त्यांना कसं आहे, आपण अडवलं इथं, त्यांना विचारलं, मग इथं त्याचे काम करणारे होते नाही का, ते बातोबातीच्या गोष्टी का ते म्हणत आहेत की हे खुटी गाळून हे आम्ही पाण्याची लेवल मोजत आहोत नाही, ह्या लेवलमध्ये म्हणत आहेत का तुम्हाला कसल्याही प्रकारचा खुटीपासून काम करता येणार नाही, बांधकाम कसल्याच प्रकारचा करता येणार नाही। मग तुमची वर्ग 1ची जमीन असेल तरी आम्ही तुम्हाला याच्यात काहीच नाही करू देऊ शकत। माझी रामपुरी या ठिकाणी आमच्या कुटुंबाची एकूण 10 एकर जमीन आहे आणि ते पूर्ण जमीन नंबर 1ची आहे। म्हणजे मी माझा उदाहरण देतो, बाकी माझ्या आजूबाजूला सुद्धा पुष्कळसे शेतकरी आहेत। आणि आमच्या शेतामध्ये यावर्षी मी डिसेंबरमध्ये मोटारनी पाणी आटवून धान तोडलो, तरी त्या जमिनीला पुन्हा त्याची लेवल वाढवायची आणि त्या काही सौंदर्य करतात का करतात माहीत नाही, परंतु त्या खुट्या काढण्याचा हा प्रयत्न चालू आहे। आणि आमच्या जमिनी ज्या आहेत त्या तुम्हाला तिथं कोणत्याही प्रकारे फसल किंवा बांधकाम करता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, आणि ते लुकून चोरून येऊन मोजणी करत आहेत। अशी समोरासमोर येत नाही, हा समोरचा येत नाही। आज कधी कोहिटोलीला, आज इकडे, त्याच्यानंतर आमच्या त्या ज्या जमिनी आहेत आमच्या नंबर 1च्या, आमचा एकच म्हणणं आहे, त्यांची जे अतिक्रमण आहे किंवा त्यांची मालकीची जी जमीन तलावाची त्यामधला गाळ काढून आमच्या जमिनीमध्ये टाकायला आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही, परंतु आम्ही शेवटी जीव गेलाच चालेल पण आम्ही आमच्या जमिनी सोडणार नाही। हॅलो, मी अनिल सदाशिव कुस्तोडे, गट ग्रामपंचायत रामपुरी, अनिल कुस्तोडे। तरी पण ह्या तलावामध्ये अतिक्रमणाची जे जमीन आहे त्या जमिनीमध्ये आज रविवार असून शनिवारी कर्मचारी येथे खुट्या मोजणी करण्यासाठी आले होता, आणि ह्या आपल्या एरियातलं येनोळी, जांभळी, रामपुरी, कोलगाव, ढाबेटेकडी, कोळटोली येथील पुरी शेतकऱ्यांनी त्यांना अडथळा दिला। तरी पण त्यांना असा उल्लेख केला की आम्हाला पाठवलं, तर आम्ही त्याला प्रश्न केला की तुमचे अधिकारी कुठे आहेत, तुम्ही रविवारला तुम्हाला कोणी परमिशन दिला? तरी पण आमचं असं म्हणणं आहे, जे नयगाव बांधची एरिया आहे आणि जो त्यांचा 7/12 जिवळा बनवला आहे त्याच्या अंदर त्यांनी आपली खुटी गाळावी
आणि त्या खुटीच्या इकडं कोणताही शेतकरी अंदर आपल्या शेतामध्ये खुटी गाडू देणार नाही. आणि अगर कोणी असा अतिक्रम खुटी काढण्यात आला त्याची भरपाई शासनाला भोगण्यात येणार आहे आणि पुरं कास्तकार चुपचाप राहणार नाही. आहे ना शेतकऱ्यांना? पुरं आहे ना? अगर त्यांना केला काही हवनी होईल, आंदोलन होईल तर चालेल. कोणी आम्ही शेतकरी कोणी लढणार नाही, कोणी डरणार नाही. धन्यवाद. पलखंडायत कोहलगाव. मी येतं नवेगाव कोहरीटोली येथे माझी शेती आहे. ती शेती माझी 2.5 एकरातून आता जे नवीन मोजणी करत आहेत तलावाची, ते तलावाची मोजणीमध्ये माझी सरासरी 1.5 एकर जागा जात आहे. 2.5 एकरातून माझी 1.5 एकर जागा गेली तर एका एकरामध्ये मी का उपजीविका करावी? त्याच्यामुळं आता असा प्रश्न आला का एक दिवस 1-2 वर्षानंतर याचा नकाशा बनला. नकाशा बनल्यानंतर यांनी जर वेस्टीवर वाढल्यानंतर त्याचा मोबदला आम्हाला का मिळणार? कारण का तो जो तलावाचा पोट आहे त्याच्यामध्ये तुमची जागा अगोदरपासून जात होती हा उल्लेख होईल. हा उल्लेख झाल्यानंतर त्याच्यावर पर्यायी उपाय आमच्याजवळ राहणार नाही. म्हणून आज प्रतिबंधकात्मक उपाय केला तर समोर आम्हाला चालणार आहे. जर त्याच्यावर तोच उपाय त्यांना करायचा आहे तर त्यांनी गाड नवेगाव बांधमध्ये न काढता आमच्या एरियातला गाड काढून आमच्या शेतीमध्ये टाकावे. त्यांनी आमची शेती उंच होईल, त्यांचा तलाव खोल होईल. यांना तसा न करता नवेगाव बांधमध्ये काढून तो गाड यांना विकता यावा ह्या उद्देशाने तर नवेगाव बांधच्या एरियामध्ये गाड काढतात आणि हजारो 100-200 ट्रॅक्टर 200, 500, 300 रुपयाच्या ट्रिपना विकून तो गाड प्लॉटिंगसाठी विकतात. प्लॉटिंगसाठी विकून हे मोबदला त्याचा घेऊन सणारी वार्ताहर सर्व जे काही त्यांचे असतील कर्मचारी लोक त्यांच्यामध्ये जो संगमत असेल त्यांनी तो गाड काढून नवेगावच्या एरियाला गाड विकतात. एखाद्या शेतकऱ्याच्या वावरात त्यांनी तो गाड टाकला का हा त्यांनी दाखवावा, प्रूफ करून दाखवावा. तिकडं न काढता तो गाड आमच्या एरियात कानोली कोहरीटोली पासून ह्या एरियात पवनीत रांजीरोला रामपुरी ह्या एरियातला तलावाचा गाड काढून तो शेतीत टाकावा अशी आमची अपेक्षा आहे. नाहीतर अन्यथा समोरच्या दृष्टीनं असा पर्याय येईल का लोकांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतील आणि एक दिवस असा येईल का ह्या आत्महत्येचे प्रमाण वाढून एक दिवस शासनाला तो भूदंड भरावा लागेल आणि त्याचा परिणाम सोसावा लागेल. जय हिंद. मी बनसोडला बोललो होतो का बनसोड साहेब आमच्या जे वर्ग 1च्या जमिनी आहेत आमच्या जमिनीमध्ये तुझी खुटी आली नाही पाहिजे. त्यांचा तलाव आहे, त्याची लेवल आहे, त्यांना तेवढीच बाजू नेवा. परंतु आमची वर्ग 1ची जमीन बुडून राहिली, आम्हाला फसल होतच नाही. तर तरी पण आम्ही समाजात घेतून तरी पण आमच्या जनतेला किंवा वर्ग 1च्या जमिनीवाले जे जनता आहे आमची एवढी त्या जनतेनं चला भाई आमची जमीन बुडते तर बुडव, पण आम्ही उन्हाळीची जे फसल आहे उन्हाळीची फसल आम्ही त्याच्या तलावामध्ये फक्त 2-2, 3-3 बांध्या खाली झाल्यानंतरच आम्ही उन्हाळी घेतो. नाही तर बरसातीची या त्याच्या पाण्यामुळे आम्हाला फसल होत नाही अजिबात. आमचं पोराबारा सगळं ह्यावर आलं आहेत. म्हणजे ते उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे आम्हाला. तरी त्यांचं असं म्हणणं आहे का भाई तुम्ही उपाशी मरा का काही मरा, पण आम्ही तुमचा अतिक्रम वर्ग 1च्या जमिनी काढू. आणि त्यांच्यात 2 पत्रकार आहेत, विजू डोळे आणि रामदास बोरकर, का तुम्ही जमिनी कशाबद्दल काढल्या आम्हाला विचारून काढल्या का, असा त्याचा बोलणं आहे दोघाचाही. आमच्या कोहटोली गावाच्या जो सातबारा जो आहे त्या सातबाऱ्याला सोडून त्यांनी मोजणी करावी, आम्हाला त्याचा विरोध नाही. इतके वर्ष झाले, जवळपास 1968 पासून आम्ही शेती करत आहोत. तेव्हा आमच्या जमिनीची धूप होऊ ते जमिनीची पातळी खाल झाली, त्यामुळे शेतामध्ये पाणी येत आहे. आणि आता त्या मोजणीमुळे शेतात पाणी जेथपर्यंत येत आहे तेथपर्यंत ते आमचा एरिया घोषित करण्याचा त्यांचा तो प्लॅन आहे. आणि आमच्या सातबाऱ्याची जमीन जाण्याचा पूर्णच म्हणजे सातबाऱ्याची जमीन जाण्याचा हक्कच सुटण्याच्या विचारामध्ये होत आहे. आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप काही धास्ती निर्माण झाली. बनसोडे साहेबांनी काय म्हणालं तुम्हाला? त्याच्यानंतर ते बनसोडे साहेब आले होते, जवळपास हाची तारीख किती 3 दिवसा अगोदर आले होते.
त्यांनी असं सांगितलं की तुमची जमिनीत जेवढा पाणी साचेल ती आमची जमीन. ते जमिनीमध्ये पोटखराबा चढेल. पोटखराबा याचा अर्थ पडीत जमीन जेथे आपल्याला शेती करता येणार नाही. म्हणजे आमचीच जमीन राहून आमचीच जमीन डुबवण्याचा हा शासनाचा सर्वसर पण या प्रयत्न आहे. आता ऐकलेलं आहे या तळ्यामध्ये झाशी नगर उपसा सिंचन जी योजना आहे हो तिच्या पाणी या तळ्यात पाडणार आहेत ना? पाळणार आहेत. आणि पाणी न जाता तो हा. आता हा तलावामध्ये त्याला पाडण्याचा किंवा तो प्रयत्न पूर्ण हे केला आणि चालू करून सुद्धा हे केला होता. 2 हप्ते पाणी चालला. अच्छा आणि उपसा सिंचन तलावाच्या पातळी ऑटोमॅटिक वाढेलच. वाढेलच. दुसऱ्या तलावाच्या पाणी आणत आहेत गोठणगावच्या आता. आणि पुन्हा अजून यावर्षी सुद्धा पाडण्याच्या प्रयत्नात होते, पण आम्ही अडथळा केल्यामुळे ते थांबले. अच्छा आणि आणि ते योजना कशी असेल याची? आणि तो जो कॅनल आहे हा तलावामध्ये पाडण्याचा हा तो बिलकुल कंप्लीट होऊन गेला, तो चालू होऊन गेला. आम्हाला त्या जमिनीचा म्हणजे कोणत्याच प्रकारच्या मेदीचा विरोध नाही आहे. त्यांनी आपलं सीमांकन करावं पताच नसतं. आणि आपल्या जमिनीची मोजणी करून घ्यावी. आमच्या सातबाऱ्याच्या जमिनीमध्ये कोणत्याच प्रकारचा त्यांनी हस्तक्षेप करू नये अशी तुमची मागणी आहे. अशी आमची मागणी आहे. आम्हाला त्यांच्या मोजणीचा विरोध नाही. आणि त्यांची जी मोजणी आहे ती स्पष्टपणे सांगावी की ही मोजणी कशा प्रकारची आहे, कसा होणार आहे. त्या 3 प्रकारच्या खुट्या काढतात. जे पहिली खुटी काढतात म्हणजे तलावात जेथपर्यंत पाणी जाते ती जमीन सातबारीची आहे किंवा अतिक्रमण आहे याचा काहीच उल्लेख नाही आहे. दुसरी खुटी काढतात ती पी, तिच्यावर एक लिहिला आहे पी असा अक्षर लिहिला आहे. तेथून ते पिल्लर काढतील असा तो त्यांचा म्हणणं आहे. पिल्लर अशा ठिकाणी काढून राहिला की माझी 3 एकर शेती आहे तर 1.5 एकर शेतीमध्ये तो पिल्लर उभा होणार आहे. त्याच्या वरती त्यांनी एक येच नावाची खुटी काढली. तर ते खुटी एकदम म्हणजे आमची संपूर्ण 3 एकर शेतीच्या बॉर्डरवर म्हणजे संपूर्ण 3 एकर शेती 3 एकर तुमची सगळी त्या त्यांच्या मोजणीमध्ये जाण्याची पूर्णपणे शक्यता आहे. आणि त्यांना जेव्हा आपण विचारला का ही कशासाठी आहे सांगत नाही आहेत ते. तर त्यांनी मध्ये म्हणला की हे पाणी पी या बीचमध्ये पोट खराबा होईल ज्याची सतत पाणी राहील शेतामध्ये. आणि पी आणि हेच यामध्ये जे शेती आहे त्यांना म्हणजे शेतकऱ्यांना त्यामध्ये बोरवेल किंवा तुमचं बांधकाम किंवा कोणत्याच प्रकारचं करणं येणार नाही. म्हणजे आमची शेती राहून तुम्ही आपल्या शेतीत काही नाही काही करू शकत नाही. काहीच करणार नाही किंवा त्यांनाच परवानगी मागण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही कोणताच बांधकाम करणार नाही असं बनसोड साहेब आणि बोलले. ती जमीन संपूर्ण 1 नंबर वर्ग 1 ची असून आणि हा प्रश्न जवळपास 7 गावाचा आहे. शेती तर जातच आहे आणि गावही उठण्याच्या तयारीतच आहे. कारण गावाच्या सभोवताल पाणी येईल हे आम्हाला 100% गॅरंटी आहे. धन्यवाद. इनकी सबसे बड़ी समस्या यह है कि यहाँ के जो स्थानीय विधायक है राजकुमार बडोले और उनका पूर्व निजी सचिव रहा चुका है जो सरकारी सचिव का दिया गया था उन्हें, और बंसोड़े करके जो उपविभागीय अभियंता है बागिटिया डो में, यहाँ का जो नवेगांव बांध का ऑफिस है वहाँ वो उपविभागीय अभियंता के तौर पर काम करता है. उस व्यक्ति ने यहाँ के तमाम किसानों को आत्महत्या करने जैसे मामले में प्रवृत्त करने का काम कर रहा है वो व्यक्ति बंसोड़े. अब ये बंसोड़े ये जिन लोगों को सन 1968 में 1968 में यहाँ 7/12 मिल चुका है. वर्ग 1 की जमीन है, सरकार ने दी हुई जमीन है किसानों को अपनी उपजीविका करने की. 3 पीढ़ियों से यह लोग इस जगह अपनी किसानी कर रहे हैं और किसानों के पास अब जमीन नहीं रहने वाली है, क्योंकि बंसोड़े करके जो व्यक्ति है वह अपने अभियंताओं को भेजकर तालाब की जो जितनी जमीन में अभी पानी जमा होता है वो उनकी जमीन कहता है. जबकि देखा जाए तो तालाब में गाढ़ जमा होने की वजह से जो मिट्टी वहाँ धंसते जाती है हर वर्ष जो जाती है, जिससे तालाब का स्तर उथला होते जा रहा है और जब बारिश का पानी आता है तो तालाब भर जाता है. और यहाँ का वेस्ट वेयर जो है
जो किसी समय में 9 फीट का हुआ करता था उसे अब 12 फीट का कर दिया गया है। अब 12 फीट का वेस्टवेयर अगर किया जाएगा तो स्वाभाविक है कि पानी फैलना है किसानों के खेतों में, तो किसानों की जहां पानी फैलता है वहां उन्हें किसानों की ज़मीन नहीं तालाब की ज़मीन कहकर वो सरकारी ज़मीन बताकर इन लोगों की ज़मीन को सरकारी जमा करना चाहता है। और ये क्यों कर रहा है वो? क्योंकि उसको यहाँ के स्थानीय विधायक जो है राजकुमार बडोले, जो भारतीय जनता पार्टी से कभी चुनाव लड़ता था, राष्ट्रवादी कांग्रेस का भी पिछली बार चुनाव लड़कर विधायक ही बना हुआ है, और उसी विधायक की छत्र छाया में, क्योंकि जब वो सामाजिक न्याय मंत्री था तब ये उसका पीए हुआ करता था, सरकार की ओर से निजी सचिव दिया गया था, और वो यहाँ पिछले 15 वर्षों से इसी उप विभाग में बैठा है बडोले की कृपा से। तो दर्शकों, मैं जब इस जगह पहुंचा तो मुझे ऐसा लगने लगा कि इन किसानों ने ऐसे विधायक को चुन के दिया है जो उन्हीं की ज़मीन को निगलना चाहता है। अब किसानों के पास ज़मीन नहीं होगी तो किसान करेगा क्या? किसान किसानी करना जानता है। इस देश में किसी ज़माने में जय जवान और जय किसान के नारे गूंजते थे, अब किसानों को ही बर्बाद करने पर देश के राजनेता तुले हुए हैं। मैं और इन लोगों से जानूंगा कि और इनकी क्या क्या समस्या है। बने रहिए MNS न्यूज़ पर। आप देख रहे हैं MNS न्यूज़, सच जरूर।